नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. खरं तर राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे इलेक्शनचं किंवा पॉलिटिकलचं नाहीये, मात्र एक मुद्दा जो मला सतत 15 दिवसांपासून जाणवतोय, तो मुद्दा मांडणं मला खूप महत्वाचं वाटलं आणि तेच आज मी एक पत्रकार म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करते. खरं तर सद्गुरू बैठका ज्या असतात त्याच्याविषयी मी बोलणार आहे. त्यामुळं सुरुवातीलाच एक क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे की या बैठकांवर मी टीका करते किंवा कोणाच्या श्रद्धेला भावनेला दुखवती असं नाहीये. फक्त एक पॉलिटिकल वेनं एक पॉलिटिकल अँगल मांडण्याचा प्रयत्न मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सद्गुरू बैठका म्हणजे काय आहे, तर थोडक्यात एक आठवड्यातून एक दिवस एक सत्र, महिलांचा विचार केला तर 2 सत्र असतात 2.5 तासाचे आणि पुरुषांच्या सुद्धा या बैठका असतात. संध्याकाळी त्याचं काहीतरी टायमिंग असतं. मात्र ज्येष्ठ निरूपणकार जे आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांच्या अंडर हे सगळं जे कामकाज असतं ते चाललेलं असतं. बैठकांना जाणाऱ्या माणसांचा जर विचार केला, लोकांचा विचार केला तर अगदी सामान्य जनता आपल्याला या बैठकांमध्ये दिसेल. अगदी ज्यांच्या खूप अडचणी असतात, खूप दुखावलेले असतात आणि कुठेतरी एक सोल्युशन त्यांना या बैठकांमधून मिळेल, त्यांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी सुटतील, त्या आशेनं ही जी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, ही बैठकांना जात असतात. 2.5 तास ही जी लोक आहेत, सगळ्यात महत्वाचं आणि ट्रेस करून सांगते की 2.5 तास ही जी सर्वसामान्य लोक आहेत ते या बैठकांना जात असतात. कोणतेही पैसे तुमच्याकडून घेतले जात नाहीत, कोणताही स्वार्थ इथे या ठिकाणी साधला जात नाही, मात्र सगळ्यात महत्वाचा तुमचा वेळ या बैठकांमध्ये घेतला जातो. हे सगळं मी का सांगते आणि आजच का सांगते ते सुद्धा सांगणं खूप महत्वाचं आहे. कारण की आज मी एक स्टेटस बघितला ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस जे आहेत ते धर्माधिकारी यांचा सत्कार करत होते आणि मला आठवड्याभरापूर्वी घडलेला एक ग्राउंड रिपोर्टचा किस्सा आठवला. त्यामुळे एक गोष्ट मला क्लिक झाली आणि तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. खरं तर 2023 मध्ये खारघर या ठिकाणी जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत त्यांचा पुरस्कार सोहळा जो आहे तो संपन्न झाला होता. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं होतं. हा जो पुरस्कार सोहळा आहे तो सुद्धा चांगलाच चर्चेत आला होता. त्याचं कारण वेगळं आहे. अगदी अनपेक्षित जनसामान्य माणसं, अगदी 20 लाखांपर्यंतची गर्दी या ठिकाणी खारघर या ठिकाणी जमली होती आणि त्यामध्ये अनेकांचा बळी सुद्धा गेला होता उष्माघातामुळे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा स्वतः धर्माधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा अनेक टीका झाल्या होत्या, आरोप प्रत्यारोप झाले होते. हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं. मात्र सध्या मी तुम्हाला एक क्लिप आधी तुम्ही बघा, अगदी 20 सेकंदाची क्लिप आहे. हा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो मी निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्यानंतर केला होता, जेव्हा मुख्यमंत्री कोण होणार हे चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यामुळं या ग्राउंड रिपोर्ट मधला अगदी 20 सेकंदाचा व्हिडिओ आधी तुम्ही पहा. काय म्हणताय? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. काय एकनाथ शिंदे वाटतं? सगळे एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत ते. भाऊ आहेत. हा, आता ही बी दोघं भाऊच आहेत की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे आमच्या बैठकीतले आहेत. बैठकीत हा. म्हणून हा. बैठकीला जाताय? हो. कुठं आला तुम्ही? आम्ही सोलापूरचे. इथंच राहतो आम्ही सोलापूरला. काय ना हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. यामध्ये 2 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना मी प्रश्न विचारलेला की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे का असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे हे बैठकीतले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे या बैठकींचा महिलांवरती आणि जनसामान्यांवरती किती परिणाम आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालंच असेल. एक प्रश्न मला इथं उपस्थित करायचा आहे की महायुती सरकारनं ती खारघर मधली जी 20 लाख मतं आहेत ती अगदी यशस्वीपणे स्वतःच्या पारड्यात घेतलेली आपल्याला या इलेक्शन मध्ये दिसलंय. आणि ते फक्त 20 लाखच मतं आहेत असं नाही, प्रत्येकाला शक्य होत नाही खारघरला जाणं. त्यामुळे ही संख्या, याचा अंदाज बांधणं कुठेतरी खूप कठीण आहे की बैठकांना जाणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी महायुती सरकारचं भलं केलेलं आपल्याला या निवडणुकीत तरी दिसतंय. त्यामुळं एक जनसामान्यांचा माइंडसेट मध्ये म्हणूया किंवा एक नरेटिव्ह सेट करण्यात महायुती सरकार जे आहे ते यशस्वी झालेलं आहे. मात्र भोळ्या भाबड्या माणसांवरती अशा पद्धतीनं नरेटिव्ह सेट करणं महायुती सरकारला
योग्य वाटतं का, हा प्रश्न सुद्धा मला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारावंसं वाटतं. कारण की कुठंतरी आपल्याला दिसतंय की एक वापर तुम्ही करून घेताय. ठीक आहे, तुम्ही एक सेट केलेला आहे नरेटिव्ह, त्यामुळं एक पॉइंट ऑफ व्ह्यू मला इथं मांडायचंय की ज्यांना असं वाटतं की फक्त लाडकी बहीण योजनेमुळे हे सफल झालेत, हे यशस्वी झाले, तर असं नाहीये की बैठकांचा सुद्धा खूप मोठा रोल या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र तुम्हाला काय वाटतं, खरंच याचा बेनिफिट महायुती सरकारला झालाय का, किंवा बैठकांविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.